आणि नुसतं डाएट चार्ट हा फक्त वेट लॉस साठी नसून तर तो आजाराप्रमाणे प्रत्येकाचा वेगळा जातो. तर काही पेशंट म्हणतात की मॅडम आम्हाला हे खाल्ल्याने पण ऍसिडिटी होते. पण जेवढा हलका आहार तेवढं पित्त आपल्या शरीरात कमी स्त्रवलं जात असतं. चहा आणि बिस्किट हे काही एकत्र खायचं नाही. अँटासिड घेतलं नाही तर मात्र मला ऍसिडिटी ही होणार. जेव्हा उन्हाळा असो तेव्हा जर आपण बर्फ खाणं किंवा फ्रीज मधलं थंड पाणी पिणं हे पूर्णतः चुकीचं आहे. मोस्टली बघितलं जातं की ऍसिडिटी झाली तर सोडा पितात, की अनेक प्रोडक्ट्स असतात की ते सांगितलं जातं की हे घ्या 6 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये तुमची ऍसिडिटी जाते. मग सोडा घेणं योग्य की अयोग्य? पण हा तात्पुरता उपाय आहे आणि हा तो long term चांगला नाहीये. उपाय नाही आहे. नमस्कार, इझी आयुर्वेदा फॉर यू विथ डॉक्टर रुचा या पॉडकास्टमध्ये आजच्या एपिसोडमध्ये मी तपस्या नेमे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण वेगवेगळे विषय घेतोय, वेगवेगळ्या विषयांवर डॉक्टर रुचा यांच्याशी गप्पा मारतोय, त्यांच्याकडनं खूप वेगवेगळी माहिती वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घेतोय. पण मला एक गंमत सांगायची डॉक्टर रुचा, की आज मी जर मित्रमैत्रिणींमध्ये जेव्हा आपण वावरतो किंवा कुठेही ऑफिसमध्ये असेल किंवा अगदी ट्रेनमध्ये जाता येताना सुद्धा असेल, तर त्या गप्पांमध्ये एक विषय मात्र कायम असतो, तो म्हणजे मी सध्या डाएटवर आहे किंवा माझं सध्या डाएट सुरू आहे. तर मला प्रश्न पडतो की डाएट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, आणि त्याच्यातून जर मला ऍसिडिटीचा त्रास आहे तर मग मी डाएट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, बरोबर. किंवा माझा डाएट चार्ट कसा असावा किंवा आयुर्वेदिक डाएट चार्ट कसा असावा. कारण कसं आहे की आजकाल आपण बघतो की डाएट चार्ट आणि वेगवेगळ्या पद्धतीचे असे आपल्याला बघायला मिळतात. सोशल मीडियावर असेल, इंस्टाग्रामवरती असेल किंवा आपण गुगल केलं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डाएट चार्ट दिसतात. पण नेमकं आपल्या प्रकृतीला काय साजेसं आहे, कुठला डाएट चार्ट आपण फॉलो केला पाहिजे. कारण मी बघितलेलं आहे की काही जणांनी इतकं डाएट चार्ट केलं, इतका तो फॉलो केला की ते अक्षरशः ते आता आजारी आहेत की काय असं वाटायला लागतं. बरोबर. तर मग अशा वेळेस स्पेशली ज्यांना ऍसिडिटी आहे, आम्लपित्ताचा त्रास आहे, त्यांचा आयुर्वेदिक डाएट चार्ट कसा असावा, काय सांगाल? तू पहिला जो प्रश्न विचारलास की डाएट म्हणजे नेमकं काय, हा, तर डाएट करणं म्हणजे फक्त वेट लॉस साठीच आपण डाएट करतो असं नसून काही आजारांना योग्य तो आहार मिळणं सुद्धा गरजेचं असतं. की जसं की एखादा डेफिशियन्सी असेल तर तो आहार आपला जर काही कमी आहे तर न्यूट्रिशनल गॅप तयार नाही झाली पाहिजे. जेवढी दिवसाची गरज आहे, जेवढी विटॅमिन्सची गरज आहे, तेवढी प्रत्येक दिवसाची जी गरज आहे ती पण दिवसाला भरणं गरजेचं नाही, तर ती न्यूट्रिशनल गॅप डेव्हलपमेंट व्हायला लागलेली असते. सो आहार हा खूप महत्वाचा. म्हणजे आयुर्वेदानुसार काय सांगितलंय की आहार विधिविधान पण सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचा आहार कसा असला पाहिजे. तुम्हाला एखादा आजार झाला तर त्याच्यासाठी डाएट कसं घ्यायचं. तर आता एखादा ताप येऊन गेला आहे तर त्याच्यानंतर हेवी हेअरफॉल होतो किंवा बोन पेन व्हायला लागतात, जॉईंट पेन्स व्हायला लागतात. तर अशा काळात तुमचा आहार नक्की कसा असला पाहिजे किंवा हा प्रत्येकासाठी वेगळा असणार आहे. सो त्याला आयुर्वेदानुसार पथ्य असं म्हणतात की जो आजारानंतर आपण फॉलो करणं गरजेचं आहे. आणि नुसतं डाएट चार्ट हा फक्त वेट लॉस साठी नसून तर तो आजाराप्रमाणे प्रत्येकाचा वेगळा जातो. जसं आता एखादा कृश व्यक्ती असेल की तो खूप बारीक आहे, त्याने कॅलरी डेफिसिट करून चालणार नाही. सो त्याला त्यांनी पूर्ण एनर्जी मिळणं गरजेचे आहे. बरोबर. पण जर वजन जास्त आहे तर त्याला कॅलरी डेफिसिटचं डाएट दिलं जातं. पण त्याच्यानंतर हळूहळू होतं काय की एवढं डेफिशियन्सीज व्हायला लागतात की फक्त प्रोटीन पावडरवर असतात, काही लोक शेक्स घेत असतात फक्त, की हळूहळू त्याने कुठेतरी आजार पण वाढण्याचे चान्सेस असतात. म्हणजे आपली पचन संस्था जी आहे ना ती योग्य तशीच राहिली पाहिजे. म्हणजे असं नाही झालं पाहिजे की अग्निमांद्य होईल इथपर्यंत आपण खाणंच बंद केलंय, की आता आपण खातच नाही आहोत की भूकच लागणं बंद होईल. कारण काय आयुर्वेदानुसार जे धारणीय वेग आहेत किंवा आपण त्यांचं धारण करू नये असे अधारणीय 13 वेग सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये भूक हा सुद्धा एक वेग येतो की ज्याचं आपण धारण करायचं नसतं. सो त्याचं आपण धारण केलं तर थोड्या दिवसांनी आपल्याला भूक लागणंच कमी होऊन जाईल. म्हणजे आपल्याला भूक लागणारच नाही. जसं आपण तहान लागल्यावर जर पाणी पिणं थोडं इग्नोर करायला लागलो, म्हणजे आज मला तहान लागली नाही, माझं काम चालू आहे, मी इग्नोर केलं, तर हळूहळू काय होणार आहे की मला तहान लागणंच कमी होणार. म्हणजे माझ्या ब्रेन कडनं मला सिग्नल मिळणं कमी होईल, नाही तुला आता पाणी नाही प्यायचंय किंवा असं ते सिग्नल मिळणारच नाही. म्हणजे आपल्याला हळूहळू फक्त तोंड कोरडं पडल्यावर समजून घ्यायचं की आपल्याला तहान लागली, कारण का आपण पहिले वेग धारण केलेला आहे.
आणि ह्या वेग धारणांमुळे कुठेतरी ऍसिडिटी, अम्लपित्ताचा त्रास सुद्धा व्हायला लागलेला असतो. असं नाहीये की फक्त आपण चुकीचा आहार घेतोय म्हणून आपल्याला ऍसिडिटी होते, तर असं नसून आपण अधारणीय वेगांचा धारण केल्याने सुद्धा आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होतो. एक प्रश्न विचारते की आजारपणात तुम्ही म्हणालात की आजारपणानंतर किंवा आजारानुसार तुमचा डाएट चार्ट असतो. उदाहरण तुम्ही दिलं की ताप आला तर हेअरफॉल वगैरे होतो किंवा असं होतं, तर ह्या वेळेस सुद्धा काही वेळेस ऍसिडिटी वाढते. म्हणजे काही वेळेस आपल्याला ऍलोपॅथी औषधं घेणं गरजेचंच असतं काही आजारांमध्ये, आणि मग त्याचा साईड इफेक्ट म्हणून म्हणा किंवा त्याचं ते जास्त हेवी पडले म्हणून म्हणा ऍसिडिटी निर्माण होते. मग अशा वेळेस ते डाएट चार्ट कसा असला पाहिजे किंवा आयुर्वेद काय सांगतं की अशा वेळेस काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे कुठला आजार झालाय म्हणून आपण जेव्हा रासायनिक औषधं घेत असतो तर त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये किंवा ऍसिडिटी होऊ नये म्हणून त्याबरोबर नेहमी एक अँटासिड दिलं जातं. की त्याच्यामुळे काय होतंय की त्या औषधामुळे, मेन औषधामुळे जी होणारी ऍसिडिटी आहे ती वाढू नये म्हणून अँटासिड दिलं जातं. बरोबर. पण हळूहळू आपल्याला काय करायचंय की ज्यांना आजार नाहीये, जे स्वस्थ व्यक्ती आहेत, त्यांनी सुपाच्य आहार घेणं गरजेचं आहे. की त्याने पचायला हलका आहार घेणं, म्हणजे गुरु आहार असेल तर तो त्यांना पचणारच नाही. कारण की अग्निमान्य झालेलं असतं. ऍसिडिटी आहे म्हणजे पाचक पित्त हे पूर्णतः बिघडलेलं असतं, त्याची विकृती झालेली असते. तर त्यासाठी कुठेतरी आपण आहार हा सुपाच्य असला पाहिजे, सात्विक आहार असला पाहिजे आणि पचायला हलका आहार असला पाहिजे. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होत आहे त्यांनी मेनली हे फॉलो करणं गरजेचं आहे. ज्या व्यक्तीचा अग्नी चांगला आहे, जो खाल्लेलं पचवू शकतो, त्यांनी थोडंफार मांसाहार करणं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या पचायला जड आहेत अशा गोष्टी घेतल्या तरी चालेल. जसं मांसाहार म्हणजे जर नॉनव्हेज आहे ते पचायलाच 72 तास लागतात शरीरामध्ये, तर ते खूप वेळ लावणारं पचन होणार आहे. सो ते जेव्हा ऍसिडिटी होत असते तेव्हा मात्र हे अवॉइड करणं गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी आहार कसा असला पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत जर ऍसिडिटी होतीये तर मग नक्की पेशंटचा आहार कसा असला पाहिजे. तर ह्यासाठी आपण आयुर्वेदाप्रमाणे जर विचार केला तर सुपाच्य आणि लघु आहार घेणं गरजेचं आहे. आणि पहिले 3 दिवस जेव्हा आपण कुठलाही डाएट प्लॅन फॉलो करणार आहोत किंवा चार्ट फॉलो करणार आहोत तर त्याचे पहिले जे 3 दिवस आहेत ते खूप महत्वाचे असणार आहेत. त्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात आपण लंघन सुद्धा करणार आहोत. कारण काय होतं, पेशंटना जर लंघन करायला सांगितलं तर ते म्हणतात की मॅडम आम्हाला एवढी ऍसिडिटी होते की आम्ही उपाशी राहिलो तर आम्हाला चालणारच नाही. कारण का आम्हाला लगेच ऍसिडिटीचा त्रास होतो. बरोबर. कारण का आम्हाला भूक लागली आणि खाल्लं नाही की डोकं तरी धरतं, मळमळायला लागतं किंवा उलटी सारखं व्हायला लागतं. तर अशा वेळेस त्यांना मुगाचं जे पाणी आहे ते घेणं गरजेचं असतं. जे हिरवे मूग आहेत त्याचं पाणी घेणं किंवा मग मुगाच्या डाळीचं सूप घेणं तूप घालून अग्निवर्धनासाठी. आणि हा आहार पचायला खूप हलका आहे, त्याने काही त्रास पण होणार नाही. सो असा जो आहार आहे तो आपण पहिले 3 दिवस हलका आहार म्हणजे पचायला हलका आहार घ्यायचा आहे. जसे 3 दिवस हे कम्प्लीट होईल त्याच्यानंतर आपण काय चालू करायचं असतं तर प्रॉपर जे आपलं डाएट आहे, जसं रेग्युलर आपण आहार कसा घेतो तसा आहार घेणं गरजेचं आहे. तर सकाळी उठल्यावर रात्री भिजवलेल्या काळ्या मनुका आणि अंजीर, म्हणजे काळ्या मनुका 10 घ्यायच्या, 2 अंजीर घ्यायचे, हे रात्री भिजत घातलेले सकाळी उठल्यावर घ्यायचे. आता हे भिजत घालतानाच हे स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यावर कुठलीही घाण नसली पाहिजे. कारण काय आपण ज्या पाण्यात हे भिजत घालणार आहोत ते पाणी सुद्धा आपण प्यायचं आहे, ते फेकायचं नसून ते पाणी पण आपण त्याचं सेवन सकाळी उठल्यावर करायचं आहे. त्याचबरोबर नंतर काय करायचं आहे तर आयुर्वेदानुसार पित्त दोष कमी करण्यासाठी जो रस काम करतो तो म्हणजे मधुर रस. आता मधुर रस म्हणजे फक्त स्वीट्स का, तर असं नसून काही पदार्थांचा रस, जसं दूध आहे हे पण मधुर रसात्मक आयुर्वेदानुसार सांगितलेलं आहे की जे लहान मुलांना सुद्धा सात्म्य आहे. आईच्या दुधापासून जी सुरुवात होते ती त्यामुळे मधुर रसात्मक असतं आणि ते सात्म्य असतं. सो हे असे पण काही पदार्थ आहेत की जे मधुर रसात्मक आहेत, जे मे बी आपल्याला चवीला गोड लागत नाहीयेत, स्वीट नाहीयेत खूप, पण ते मधुर रसात्मक असतात. सो त्यासाठी पहिले सकाळी उठल्यावर मधुर रसात्मक आहाराचं आपण सेवन करणं गरजेचं आहे. म्हणजे काळ्या मनुका आणि अंजीर हे नॅचरल स्वीट आहेत, त्याच्यामध्ये कुठलीही रासायनिक किंवा शुगर ऍडेड नसते, त्यामुळे त्याचं सेवन आपण सकाळी उठल्यावर करू शकतो. त्याच्यानंतरचा जो नाश्त्याची जी वेळ असते ती 8 ते 9 ही नाश्त्याची वेळ ठेवणं गरजेची आहे. कारण का तेव्हा कसं असतं की आपल्या शरीरामध्ये रात्रभर आपण काही खाल्लेलं नसतं आणि सकाळी उठल्यावर पित्त
पित्त वाढायला लागतं. कारण काय पचनासाठी पित्त हे खूप महत्वाचं आहे. सकाळी उठल्यावर आपण काहीतरी खाणार म्हणून शरीर हे पित्त वाढवायला लागतं. सो अशा वेळेस आपण काय करायचं की सकाळी उठल्यावर आपण जेव्हा अंजीर किंवा काळ्या मनुका ह्याच्यानंतर थोडंसं 1 ग्लासभर गरम पाणी घ्यायचं. सो गरम पाण्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप घालून सुद्धा घेऊ शकतो. किंवा मग सकाळी उठल्यावर मिश्री म्हणजे खडी साखर आणि तूप याचं मिश्रण सुद्धा आपण सकाळी उठल्यावर घ्यायचं. सो हे सकाळी घेतल्यानंतर नाश्ता जो आहे तो 8 ते 9 मध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये नाश्ता जो असतो ना तो हलका असला पाहिजे, खूप हेवी किंवा पचायला खूप जड, जसं अंडी, ब्रेड हे पित्त ज्यांना होतंय त्यांनी अवॉइड करणं गरजेचं आहे. किंवा मैद्याचे पदार्थ हे पूर्णतः बंद करणं गरजेचं आहे. हे टॉक्झिन्स आहेत एक प्रकारचे आणि जे आपल्या शरीराला पित्त होत असताना चालतच नाही, म्हणजे ते पूर्ण बंद करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे आहे की सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, तर काही पेशंट म्हणतात की मॅडम आम्हाला हे खाल्ल्याने पण ऍसिडिटी होते, म्हणजे पोह्यांमुळे बऱ्याच जणांना ऍसिडिटी होते, पण त्याच्यात शेंगदाणा घातला जात असतो आणि त्या शेंगदाण्यांमुळे कुठेतरी त्यांना ऍसिडिटी व्हायला लागलेली असते. तर पहिले शेंगदाणा बाजूला ठेवणं गरजेचं आहे. पोह्यांमुळेच दरवेळेस ऍसिडिटी होईल असं नसतं. सो त्याच्यामध्ये बाकीचे कुठले पदार्थ आहे, काय घातलेलं आहे त्याच्यावर पण ते डिपेंड असतं. त्याच्यानंतर शिंगाड्याची पेज असेल हे आपण घेऊ शकतो, किंवा नाचणीचं सत्व आहे हे घेऊ शकतो, किंवा मुगाचे चिला आपण ज्याला म्हणतो, मुगाचे चिले असे घेऊ शकतो. त्याचबरोबर नाचणीचं सत्व किंवा असा आहारात हलका आहार आपण घेऊ शकतो. किंवा ज्वारीचे घावन आहेत, नाचणीचे घावन आहेत, दलिया आहे, ह्याचं आहारात नाश्त्याच्या वेळात आपण ह्याचं सेवन करू शकतो. काही जणांना दही पोहे किंवा दूध पोहे असं खातात, पण त्याच्यात गुळ ऍड केला जातो, त्याच्यात गुळ पण ऍड करतात. दूध पोहे आणि गुळ असं ते मिश्रण करून खातात, त्यामुळे त्यांना एवढी ऍसिडिटी त्याने होत नाही. सो ह्या पोह्यांनी होत नाही, मग ह्या पोहे कारण त्याच्यात शेंगदाणा असतो त्यामुळे त्यांना ऍसिडिटी होत असते. सो जे तुम्हाला पचणारे सवयीचे नाश्त्याचे जे पदार्थ आहेत त्याच सेवन करायचं आहे, पण थोडं प्रमाण त्याचं हळूहळू कुठेतरी आपल्याला कमी करायचं आहे. पहिले 1-5 दिवस तरी कमी ठेवायचं आहे. त्याच्यानंतर 11 वाजता एखादं फ्रूट खायचं आहे, किंवा जे आवडीचं फळ असेल, डाळिंब आहे, ऍपल आहे, पेर आहे, चिकू आहे, तर ह्या फळांचं सेवन करू शकतो. पण जे उष्ण आहे, जसं पपई ही उष्ण आहे, तर पपईचं मात्र आपण त्या काळात ती अवॉइड करायची आहे. त्याच्यानंतर 11 वाजता फळ किंवा नारळ पाणी सुद्धा आपण घेऊ शकतो, कारण का नारळ पाणी ह्यामुळे आपल्या पोटाचा जो पीएच व्हॅल्यू आहे ती मेंटेन राहायला मदत होणार आहे. सो ते आपण 11 वाजता घेऊ शकतो. त्याच्यानंतर 12 ते 1:30 ह्या दरम्यान जेवणाची जी वेळ आहे, कारण का जेव्हा सूर्य डोक्यावर असतो ना तेव्हा आपलं पचन हे सगळ्यात चांगलं असतं. अच्छा. सो तेव्हा आपण ते व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये कसं करायचं की जेवताना थोडासा गुळाचा खडा हा स्टार्टिंगलाच खायचा. सो जेवणाच्या आधी आपल्याला बारीक गुळाचा खडा खायचा. तर अनेक पेशंट्स विचारतात की ह्याने इन्सुलिन लेवल्स तर नाही वाढणार ना, किंवा शुगर लेवल्स नाही वाढणार ना. बरोबर. तर एवढ्याशा गुळांनी त्याला काहीच त्रास होत नाही. अगदी छोटासा गुळाचा खडा खायचा आहे. खूप आपण काय वाटीभर किंवा असं खात नसतो, तर छोट्याशा गुळाने आपल्या शुगर लेवल्स काही खूप जास्त वाढत नाही. तर तो गुळाचा खडा खाल्ल्याने काय होणार आहे, तर शरीरात वाढलेलं जे खूप पित्त आहे, आणि पित्ताचा गुणधर्म कसा आहे, उष्ण आहे. म्हणजे आता आयुर्वेदानुसार ना पित्ताचे ना काही गुणधर्म सांगितलेले आहेत. जसं पित्त हे गुणांनी पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम असे हे पित्ताचे गुण सांगितलेले आहेत. आणि त्यातला एखादाही गुण वाढला की पित्त वाढणार आहे. जसं उष्ण गुण वाढला असेल, आजूबाजूला उष्णता वाढली की आपल्या शरीरातलं पित्ताचा जो उष्ण गुण आहे तो वाढायला लागतो, आणि त्यामुळे पित्त सुद्धा आपल्या शरीरात वाढायला लागतं. आणि तेव्हा ही वाढलेली उष्णता किंवा त्याची आपण म्हणतो ना तीक्ष्णता ही कमी करण्यासाठी हा गुळाचा खडा खायचा, की त्याने ही वाढलेली उष्णता ही कमी व्हायला मदत होते. आणि त्याचप्रमाणे पाचक स्त्रवले जातात. तसंच मॅग्नेशियम लेवल्स ह्या छोट्याशा गुळाने सुद्धा आपल्याला मिळणार आहेत, आणि त्यामुळे त्याचा उपयोग होत असतो. आणि त्यानंतर जेवणाची जी सुरुवात आहे ती आपण म्हणतो की सॅलॅड्स आहेत किंवा ह्याच्यापासून जे शीत आहे, गुणात्मक आहे, त्याच्यापासून चालू करायचे. त्याच्यानंतर 1 वाटी बाउल पूर्ण डाळ असणं गरजेचं आहे. त्याच्यात तुपाची फोडणी दिली गेलेली पाहिजे, जिरं हिंग घालून मुगाची डाळ ही असलीच पाहिजे. त्याच्यानंतर जसं पोळी आहे किंवा भात आहे ह्याचं प्रमाण थोडंफार कमी करायचं आहे.
सो त्याच्या ऐवजी आपण ज्वारीची भाकरी ही आहारात घ्यायची आहे. आणि मग आवडीची भाजी आली तर त्याच्यामध्ये वांग नाही खायचं आहे, वांग अवॉइड करायचं आहे, मेथी अवॉइड करायची आहे. ह्या भाज्या सोडून ज्या आवडीच्या भाज्या असतील, जसं भेंडी आहे, तोंडली आहे, दुधी आहे, ह्या पदार्थांचं सुद्धा आपण म्हणजे ह्या भाज्या आपण सेवन करू शकतो. सो ह्या झाल्या भाज्या. आणि ह्यामुळे काय होणार आहे की आपलं पित्त खूप जास्त प्रमाणात वाढणारच नाही. बिकॉज काय होतंय की पचायला हलका आहार आहे, थोडंसं पित्त जरी वाढलं तरी ते त्या आहाराचं पचन करू शकतो. जर खूपच जड आहार घेतला तर त्याला पचवायला तेवढं पित्त पण जास्त लागणार आहे, तरच त्या आहाराचं पचन होणार आहे. म्हणून जेवढा हलका आहार तेवढं पित्त आपल्या शरीरात कमी स्त्रवलं जात असतं. सो त्याच्यानंतर जी वेळ असते ती 3 ते 5 ची वेळ, की जेव्हा सगळ्यात जास्त भूक लागते आणि तेव्हाच बरोबर कॅन्टीन मध्ये काहीतरी जाऊन वेगळं खायचं, समोसा खायचा, समोसा, वडापाव किंवा चहा बिस्किट किंवा चहा बिस्किट, हे सगळे पदार्थ खाल्ले जातात. ह्या काळातच सगळ्यात जास्त, म्हणजे बाकीच्या वेळात सगळं पथ्य पाळलं जातं, पण ह्या वेळात मात्र चुकीचा आहार घेतला जात असतो. तर ह्या वेळात पहिलं एक लक्षात ठेवायचं की चहा आणि बिस्किट हे काही एकत्र खायचं नाही. ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होत असतो त्यांनी हे पूर्णपणे अवॉइड करणं गरजेचं आहे, कारण का ते कॉम्बिनेशनच चुकीचं आहे आणि त्याचा तेव्हा सेवन करायचं नाही आहे. तर तेव्हा काय करायचं, तर एकतर आपण काळ्या मनुका डब्यामध्ये कॅरी करायच्या आहेत, भिजवलेल्या ज्या आपण सकाळी भिजवून ठेवायच्या त्या घेऊन जायच्या आहेत, तर त्या खाऊ शकतो, किंवा मखाना किंवा कुरमुरे, लाया ह्याचं सेवन आपण करू शकतो. सो किंवा एखादा लाडू, मुगाचा लाडू किंवा जो आवडीचा लाडू असेल, राजगिऱ्याचा लाडू असेल, तर त्याचं सुद्धा आपण ह्या काळामध्ये सेवन करू शकतो. त्याच्यानंतर जी वेळ असते ती भूक लागण्याची असते ती संध्याकाळी 6 ते 8 मध्ये आहे. पण जेवढं तुम्ही लवकर जेवणाचं सेवन कराल तेवढं मग तुम्हाला रात्रीची जी गॅप आहे ती योग्य मिळते आणि मग तेव्हा जास्त ऍसिडिटी होणार नाही. सो अशा वेळेस जो लघु आहार घ्यायचा आहे, म्हणजे काय घ्यायचं, तर खिचडी घ्यायची, मुगाची खिचडी, खूप साऱ्या भाज्या घालून तयार केलेली खिचडी, वरून छान तूप घालायचं. आणि जसं म्हणतो ना, जेवताना बसताना त्या आहारामध्ये पण आपल्याला एक इंटरेस्ट असला पाहिजे. म्हणजे ते घरगुती जेवण काय होतं, हळूहळू तेच रोज खातोय, मग त्यातली इच्छा कुठेतरी मरून जाते आणि मग नवीन नवीन टेस्ट नाही येत, तोपर्यंत ते आपल्याला आवडत नाही. पण खिचडी ही अशी आहे ना, तुम्ही कधीही खा, तुम्हाला त्यातनं आनंदच मिळणार आहे आणि ते प्रसन्नच वाटतं. ती बनवण्याची पद्धत योग्य प्रकारे बनवली गेली तर मात्र ती आपल्या शरीरासाठी उत्तम काम करते. ती घेणं गरजेची आहे. किंवा साधा वरण भात, तूप, मीठ हे जरी घेतलं तरी तो योग्य आहार आपण रात्रीसाठी मानला जात असतो, की ज्याने ऍसिडिटीचा त्रास सकाळी उठल्यावर आपल्याला खूप हेवी होणार नाहीये. आणि अशा वेळेस व्हेजिटेबल सूप्स किंवा लिक्विड्स ज्याच्यातनं भाज्या जातील याचं प्रमाण आपण वाढवायचं. कारण काय, द्रवगुण पण आहे पित्ताचा, तो वाढला तरी आपल्याला त्रास होणार आहे, खूप जास्त वाढला. म्हणून खूप एक्स्ट्रीम पाणी पिणाऱ्यांना पण ऍसिडिटीचा त्रास होतो. सो त्यांनाही ते खूप जास्त पाणी पिऊन पण चालत नाही. तर तहान लागली पाहिजे, आणि तहान लागल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे की ही पाणी पिण्याची एक वेग आहे, तो आपण थांबवायचा. जर थांबून थांबून पाणी पिण्याचा वेगच येत नाहीये आणि पाणीच प्यायला जात नाहीये तरी त्रास होणार आहे. बरोबर. म्हणजे काय होतं की हे एखाद्या वैद्यालाच कळतं की नक्की यांच्या शरीरात कुठली स्टेज आहे, की याने पाणी आधी खूप वेळा थांबवलेलं आहे पिणं, इग्नोर केलेलं आहे आणि ह्याला आता तहानच लागत. आणि अशा वेळेस जरी त्यांनी पाणी प्यायलं नाही तर त्याची युरिन जी आहे ती डार्क येलो होती अशा पेशंट्समध्ये. त्यांना ते कधी कधी जर आपल्या शरीराला पाणी योग्य मिळालेलं आहे की नाही हे जाणण्यासाठी युरिन कलर काय आहे ते जाणणं पण खूप महत्वाचं आहे. जर डार्क येलो असेल तर तुमच्या शरीरामध्ये डिहायड्रेशन झालेलं असतं आणि पाण्याचं प्रमाण हे खूप कमी झालेलं असतं. सो अशा वेळेस जसं आयुर्वेद सांगतं की तहान लागल्यावरच पाणी प्यायला पाहिजे, मात्र तुमचं शरीर जर खूप वेळा पाणी डिप्राईव्ह असेल, की त्याने पाणी पिणंच खूप वेळा थांबवलेलं असेल, तर मात्र त्याला त्रास होणार आहे. सो अशा कुठेतरी गोष्टी आहेत की त्या त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे. सो रात्री झोपतानाचं जे जेवण आहे त्याच्यात आपण काय करणं गरजेचं आहे, तर हे 2 दिवस तर काय करायचं, एक दिवस साधी खिचडी, मुगाची खिचडी खायची आहे, दुसऱ्या दिवशी वरण भात, तूप, मीठ हे घ्यायचं आहे, त्याच्यावर लिंबू पण छान पिळायचा आहे. सो पाचक स्राव निर्माण होतात. आणि त्याच्यानंतर जर पुढचे 5 दिवस असतात तर ते साधी ज्वारीची भाकरी आणि पालेभाजी ह्याचं सेवन केलं तरीही चालणार आहे. सो असा हा डाएट चार्ट सकाळपासून रात्रीपर्यंत असतो. रात्री झोपताना आपण काय करायचं, जर सब्जा सीड्स आहेत
तर त्या रात्री पाण्यात भिजत घालायच्या, 1 चमचा 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायच्या. सकाळी उठल्यावर ह्या सब्जा सीड्स ज्या आहेत ह्या दुधातून घ्यायच्या असतात. दुधातून घ्यायच्या. येस. आणि काही जण मग ते जे बीज असतं रात्री पाण्यात टाकून ठेवलेलं ते बाटलीमध्ये पाणी आपण जे भरून सोबत नेतो त्यातही टाकून देतात, तर तसंही चालू शकतं. ते अल्कलाईन वॉटर म्हणून आपण ते करतो. म्हणजे कोकोनट वॉटर मध्ये पण ह्या सब्जा सीड्स आहेत त्या घालून आपण त्याचं सेवन करू शकतो. सो त्याचं जे वीर्य आहे ते शीत आहे. सो आपल्या शरीरातली वाढलेली उष्णता कमी करायला आपल्याला ह्या सब्जा सीड्स हेल्प करत असतात. सो ते खूप महत्वाचं आहे आणि घेणं गरजेचं आहे. जेवढे पेशंट्स माझे आहेत ते जे हे फॉलो करतात त्यांना वरचेवर ऍसिडिटी होण्याचं जे प्रमाण आहे ते हळूहळू कमी होऊन जातं आणि मग त्यांना वरचेवर अँटासिड्सची गरजच लागत नाही. कारण का अँटासिड्स घेणं हे अगदी ते गोळ्यांप्रमाणे घेत असतात, त्यांना ती सवय झालेली असते आणि ती नाही घेतली की मात्र ऍसिडिटी होते किंवा त्यांना ते मेंटली कुठेतरी सायकोलॉजिकल प्रॉब्लेम झालेला असतो की अँटासिड घेतलं नाही तर मात्र मला ऍसिडिटी ही होणारच आहे. सो त्यांनी जर हे डाएट नीट व्यवस्थित फॉलो केलं 2 महिन्यामध्येच त्यांना तो फरक दिसून येतो की आपल्याला आता कुठलीही ऍसिडिटी नाही आहे. वरचेवर ऍसिड रिफ्लक्स येणं किंवा डोकं दुखणं, मळमळ होणं या सगळ्याचं प्रमाण हळूहळू कमी होऊन जातं. आणि एक साधा म्हणजे उपाय बघायला गेलं तर सकाळी उठल्यावर मऊ भात आणि मेथकूट ह्याचं सेवन सकाळी उठल्यावर करायचं आहे. ह्याने शरीरातलं जे वाढलेलं पित्त आहे ते कमी व्हायला मदत होते. ऍसिडिटी जी खूप एक्स्ट्रीम झालेली असते तर ती त्या मेथकूट भाताने सुद्धा कमी होते. म्हणजे ते इतकं सुंदर आणि अगदी साधा सोपा आहार आहे, पण त्याने सुद्धा मदत होत असते ऍसिडिटी कमी व्हायला. सो त्यातलं हे अनेक प्रकार आहेत की जे ऍसिडिटी कमी होण्यासाठी आपण रेग्युलर करणं गरजेचं आहे आणि त्याने सुद्धा खूप छान फरक पडतो. बरोबर. आता सब्जा जो आहे जसं पाण्यात टाकून किंवा दुधात टाकून आपण पितो, तर असं आता उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत तर बाहेर मग बर्फाचा गोळा घे किंवा सरबत घे असं होतं की नाही बाबा थंड वाटेल आपल्याला, छान वाटेल म्हणून ते घेतलं जातं आणि त्याच्यामध्ये देखील सब्जा घातलेला असतो. पण मग तो उष्ण की थंड? जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा जर आपण बर्फ खाणं किंवा फ्रीज मधलं थंड पाणी पिणं हे पूर्णतः चुकीचं आहे. कारण का त्याने काय होतं, त्याने आपल्याला त्रासच होणार आहे. माठातलं थंड पाणी पिणं ह्याने कुठलाही आपल्याला त्रास होत नाही, पण फ्रीज मधलं जर आपण थंड पाणी पित असू तर त्याने मात्र आपल्याला त्रास होणार आहे. सो आईस्क्रीम खाऊन आपल्याला बरं वाटत असेल किंवा सब्जा सीड्स त्याच्यात फालुद्यामध्ये असतात, सो ते खाऊन जर बरं वाटत असेल तर ते तात्पुरतं बरं वाटतं. दॅट इज नॉट समथिंग की ते तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत, इन लॉंग टर्म त्याचा तुम्हाला त्रासच होणार आहे. शरीरातली उष्णताच वाढणार आहे त्याने आणि त्याने त्रासच होणार आहे. त्यामुळे असं नाहीये की त्याने आपल्याला, कारण काय काही पेशंट्सना मी स्वतः सुद्धा सांगते की खूप एक्स्ट्रीम जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल ना तर साधं व्हॅनिला स्कूप जो मिळतो त्याचं आईस्क्रीम खाल्लं ना तरी ती होणारी ऍसिडिटी कमी होते, पण लक्षात ठेवा तात्पुरती कमी होते. त्याचा अर्थ असा नाही की तुमची पूर्ण ऍसिडिटी मुळासकट गेलीये, पण जो पित्ताचा उष्ण गुण वाढलेला असतो तर तो आईस्क्रीमच्या शीत गुणाने कमी होतो आणि त्यामुळे ते पित्त कमी होतं आणि त्यामुळे ते बरं वाटतं. एवढाच त्याच्या पाठी अर्थ आहे. असं काहीच नाही की त्यांनी परमनंट ट्रीटमेंट होऊन जाते, आता आपल्याला ऍसिडिटीज होणार नाही, असं काहीही त्याच्यामध्ये नसतं. बरोबर. नाही, पण कसं आहे त्या डाएट चार्ट मध्ये त्यांनी ते खावं की नाही खावं म्हणून मी हा प्रश्न मुद्दाम विचारला, कारण दुधाबरोबरच घ्यायचं आहे आणि कुठलंही आईस्क्रीम किंवा बर्फ हे न घालता साध्या दुधातनच घ्यायचं आहे. हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. सब्जा बी कशातनं खायचं. डाएट चार्ट मध्ये तुम्ही आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, तर आता बऱ्याचदा असं होतं की जे वर्किंग आहेत, जे ऑफिसला जातात, काही मीटिंग्स असतात, काही शेड्यूल्स असतात किंवा शाळेतले विद्यार्थी असतील किंवा कॉलेजचे विद्यार्थी असतील, त्यांच्यामध्ये पण ऍसिडिटीचं प्रमाण असतं आणि या सगळ्या गोष्टी आत्ताच्या काळामध्ये खूप कॉमन झालेल्या आहेत सगळ्या वयोगटामध्ये. पण त्यांचं शेड्यूल जे असतं ते तुम्ही सांगितलेल्या सगळ्याच वेळा ते पाळू शकतील असं होत नाही. बरोबर. मग अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे? जर ड्युटीज असतात, नाईट शिफ्ट असतात किंवा मुलांच्या शाळांच्या वेळा खूप वेगवेगळ्या असतात, तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या टाइम टेबल प्रमाणे आहाराचं सेट करणं गरजेचं आहे. ओके. आता जर एखादा व्यक्ती रात्री त्याचं जागरण होणार आहे हे त्याला माहितीये, मग त्याचा आहार किती वाजता घेणं गरजेचं आहे आणि तो त्याने 2 तास झोपण्याच्या आधी, जसं म्हणतो की रात्री झोपताना आपली सिस्टीम रिकव्हर होत असते, हील होत असते आणि तेव्हा आपण झोपत
मग तेव्हा स्ट्रेस हॉर्मोन शरीरात वाढलेले असतात आणि तेव्हा मग त्यांना स्वीट क्रेविंग्स व्हायला लागलेली असतात, की काहीतरी फ्रीज उघडायचा आणि गोड खायचं. तर ह्या काळामध्ये त्यांनी हे पूर्णतः अवॉइड करायचं आहे, की त्यांनी गोड गोष्टी त्या काळात खूप जास्त खायच्या नाहीत, कारण काय स्ट्रेस इटिंग हे ह्या काळात सगळ्यात जास्त होतं. सो त्यांना तेव्हा कसं असतं की बॉडी तर आपली रेस्टिंग फेज मध्ये जाण्यासाठी रेडी झालेली असते, पण कामामुळे आपण काम असल्यामुळे आपण झोपू नाही शकत. सो मग तेव्हा ते एकतर जागर म्हणजे हा परत वेग आला, जागर राहायचंय हा वेग आलाय. सो काही काळाने ह्या जागरणाचा 100% त्रास होणार आहे, अपचन हे होणारच आहे. अशा वेळेस मात्र काही गोष्टींनी त्याला आपण सपोर्ट करू शकतो, की जसं काहींचा जॉबच आहे आणि ते तो सोडू नाही शकत, करणं भाग आहे, कर्तव्य म्हटल्यावर आपल्याला ते करावंच लागणार आहे. मग अशा वेळेस पॅकेट फूड नाही खायचे, जसं चिप्सचे पॅकेट्स घेऊन बसायचे किंवा बर्गर, सँडविचेस हे सगळं त्या काळात पूर्ण म्हणजे मैद्याचे पदार्थ, केक्स वगैरे, सोडा हे सगळं त्या काळात पूर्ण बंद ठेवायचं. असं नाहीये की त्या काळात अवेलेबल आहे म्हणून खूप खायचं, कारण काय इझी टू ईट फूड्स आहेत ही आणि त्यामुळे ती पटकन जास्त खाल्ली जातात, पण त्याने नंतर ऍसिडिटीचा त्रास हा वाढणार आहे. तुम्ही आता सोडा म्हणालात की सोडा अवॉइड करायचा आहे, पण मोस्टली बघितलं जातं की ऍसिडिटी झाली तर सोडा पितात किंवा अगदी आपण जाहिराती पण बघतो की अनेक प्रोडक्ट्स असतात की ते सोड्याचे असतात आणि त्यांनी सांगितलं जातं की हे घ्या 6 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये तुमची ऍसिडिटी जाते. मग सोडा घेणं योग्य की अयोग्य? आपलं पचन झाल्यानंतर आपल्याला एक छोटीशी ना ढेकर येते आणि ती जर आली नसेल तर मात्र अनइझी व्हायला लागतं पेशंट्स मध्ये, की नाही बाबा काहीतरी अडकल्यासारखं वाटायला लागतं आणि ती ढेकर येण्यासाठी ते वाट बघत बसतात. पण त्यांना हे समजायला पाहिजे, जर पचनच नीट होत नसेल तर ढेकर येणार कुठून? म्हणजे तुम्हाला फक्त ढेकर येणं हा हेतू नसून पहिले पचन सुधारा, ऑटोमॅटिक ढेकर येणार आहे. त्याच्यासाठी आपण काहीतरी सोडा घेणं किंवा काहीतरी पॅक्ट घेणं किंवा हे करण्यापेक्षा त्या वेळामध्ये तुम्ही पचन होण्यासाठी वज्रासनात बसणं गरजेचं आहे किंवा शतपावल्या घालणं गरजेचं आहे. हे जरी केलं तरी थोड्या वेळाने ऑटोमॅटिक तुम्हाला ढेकर येईल. म्हणजे माझी एक पेशंट होती, पुण्याला पेशंट होती, ती म्हणाली की तिचे मिस्टर सांगत होते की ही रोज 2दा तरी कोल्ड्रिंक घेते दिवसातून, म्हणजे नुसता सोडा नाही, कोल्ड्रिंक म्हणजे त्याच्यामध्ये शुगर लेवल्स पण खूप जास्त असतात, प्लस त्याने ऍडिक्शन डेव्हलप होतं. म्हणजे एक दिवस तो सोडा घेऊन तुम्हाला वाटतं की बरं वाटलं, पण नंतर मात्र तो घेतल्यावर रोज घेण्याची इच्छा व्हायला लागते आणि मग कुठेतरी हा प्रॉब्लेम व्हायला लागतो, ऍडिक्शन व्हायला लागतं आणि ते सोडवावं लागतं की हे तुम्ही घ्यायचं नाहीये, बिकॉज ते एका ब्रेनला सिग्नल देऊन ठेवतं की हे झालं की हे घ्यायचं. सो ते कुठेतरी पेशंटनी अवॉइड करायला पाहिजे. तो तात्पुरता उपाय झाला. काही जणांना 100% सोडा घेतल्यावर बरं वाटतं, म्हणजे असे सांगणारे अनेक जण आहे, पण हा तात्पुरता उपाय आहे आणि तो चांगला उपाय नाही आहे, म्हणजे तात्पुरता आणि चांगला उपाय नाही. सो तो रेग्युलर पहिले पचन सुधारणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिक पचन झाल्यानंतर येणारी जी छोटी ढेकर असते ती सुद्धा नीट यायला लागते. बरोबर. आता हे नाईट शिफ्ट वाल्यांबद्दल तुम्ही सांगितलं की त्यांनी काय काय केलं पाहिजे. म्हणजे त्यांनी छोट्या डब्यामध्ये ना कॅरी करायला पण काही हरकत नाही, जसं काळ्या मनुका आहेत, अंजीर आहेत, हे त्यांनी डब्यातून कॅरी करायचं आहे. रात्री जाताना एखादी आपण खिचडी खाऊनच जायचं, तेव्हा खूप जास्त पोळी भाजी आणि हेवी न खाता रात्री लाईट खिचडी खायची आहे आणि त्यांनी डब्यामध्ये मखाना, काळ्या मनुका, अंजीर हे कॅरी करायचं आहे. त्याच्यानंतर अगदी मध्यरात्र असेल म्हणजे 3-4 वाजता, तर तेव्हा अशी भूक लागते की त्यांना मग आता समजत नाही काय करायला पाहिजे किंवा काय घेतलं गेलं पाहिजे. तर अशा वेळेस ना एकतर ते घरून जो डबा घेऊन जाणार आहेत त्याच्यामध्ये एकतर एक पोळी आणि एखादी छोटीशी भाजी हे त्यांनी कॅरी करणं, त्यांच्या बरोबर कॅरी करणं गरजेचं आहे. एखादी पालेभाजी आणि साधी भाजी हे त्यांनी घेतलं गेलं पाहिजे. ह्याने काय होणार तर त्यांचं पचन तेव्हा नीट होणार आहे, कारण का तेव्हा कडक भूक लागणार 3-4 वाजता आणि मग तेव्हा खाल्ल्यानंतर ती त्यांना अगदी जी कडक भूक लागलेली असते ती लागणार नाही, कारण का काय होणार आहे घरी जाऊन ते झोपणार आहेत. बरोबर. आणि मग पचन होणार नाही, म्हणून 3 ते 4 वाजता घेतलेली असेल तर मग त्यांना 6 नंतर त्यांना ती जी झोप लागणार आहे ती शांत झोप लागेल. मग घरी गेल्यावर नुसतं एखादं दूध प्यायलं, साधं दूध प्यायलं तरी चालणार आहे आणि झोपून जायचं त्याच्यानंतर, बिकॉज झोप पण कम्प्लीट झाली पाहिजे. झोपून उठल्यानंतर मग परत अंघोळ करणं, दात घासणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यानंतर दिनचर्येच्या
चालू होत असतात. पण त्यांनी त्यांचं जे सायकल आहे ते नीट बसवणं गरजेचं आहे. ते जर नीट बसवलं तर मग त्यांना ऍसिडिटीचा जो त्रास आहे तो जास्त होणार नाही. तुम्ही म्हणालात की 3-4 वाजता वगैरे पोळी भाजी किंवा असं त्यांनी थोडंसं एखादी पोळी वगैरे खाल्लं पाहिजे. पण बऱ्याचदा असं बघितलं जातं की नॉर्मली अशा ऑफिसेसमध्ये कॅन्टीन्स असतात, स्पेशली IT फील्डमध्ये, आणि मग तिथे कॅन्टीनमध्ये काहीतरी खाल्लं जातं. मग डोसा खा, उत्तप्पा खा, किंवा कॉफी घेतली जाते किंवा चहा घेतला जातो. तर मग उत्तप्पा किंवा डोसा तसं बघायला गेलं तर ते पचायला हलके आहेत का जड आहेत, आणि मग त्याच्याने ऍसिडिटी वाढते का कमी होते? ते वातुळ आहेत. हे जे पदार्थ आहेत ना, हे वात वाढवणारे आहेत. बरोबर. सो ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी काही पदार्थ हे पूर्णतः अवॉइड करायचे. जसं शेंगदाणा आहे, जर घरात शेंगदाण्याचं तेल असेल ना तर तेही बदलायचं. वरचेवर जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर 100% हे त्यांनी बदलणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेथी ही भाजी, पालेभाजी आणि मेथीचे दाणे सुद्धा. खरं आपण PCOD आणि ह्या आजारांमध्ये काय बघतो तर मेथीचे दाणे रात्री भिजत घालून सकाळी उठल्यावर घ्यायला पाहिजे, की ज्याने आपल्याला हार्मोनल इम्बॅलन्स होणार नाही. पण ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांना मात्र ही मेथी उष्ण पडणार आहे. सो त्यांनी ही अवॉइड करायची आहे. आलं लसूणाची जी पेस्ट येते की जी ग्रेव्हीज मध्ये येते नॉर्मली, किंवा आपण बाहेरून विकत आणलेली असते आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह असतात, उष्ण असते ती खूप जास्त, त्याचं सुद्धा सेवन आपण बंद ठेवायचं आहे. गरम मसाला हा पदार्थ खरं बघायला गेलं तर तो औषधी आहे, पण तो पित्तवर्धक सुद्धा आहे. सो हे सगळे जे मसाले आहेत हे पित्तवर्धक आहेत. सो त्याचं सुद्धा आपण, म्हणजे गरम मसाला काय होतं की सगळ्याच मसाल्यांचं मिश्रण होतं. असं नाही की फक्त एक दालचिनी आली किंवा एकच कुठला तरी मसाल्याचा पदार्थ आला, तर तसं नसून सगळ्या मसाल्यांचं ते मिश्रण असल्यामुळे ते खूप उष्ण आहे आणि ते खाल्ल्यामुळे काही जणांना पित्ताचा त्रास होत असतो. सो जेव्हा पित्ताचा त्रास होतोय तेव्हा मात्र आपण हे अवॉइड करायचं. बरोबर. आता ऍसिडिटी जशी मोठ्यांमध्ये होते तशी लहान मुलांमध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये आजकाल दिसून येते. की शाळेत जाणारी जी मुलं असतात तर त्यांना खूप हा त्रास दिसून येतो. खरं की पूर्वी असं नव्हतं, म्हणजे पूर्वी इतकं लहान मुलांमध्ये हा त्रास व्हायचा नाही, पण आता हल्लीच्या मुलांमध्ये तो खूप वाढलाय. आणि त्यामुळे असेल किंवा खाण्याच्या काय म्हणतात त्यांच्या सवयीमुळे असेल की थोडंसं ते त्यांच्या वयाच्या मानाने हेवी वेट त्यांचं होतं आणि त्याच्यामुळे पण त्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो. तर मग अशा वेळेस त्यांनी काय केलं पाहिजे? सो कसं असतं ना की लहान मुलांमध्ये कसं, जेव्हा अगदी लहान मुलं असतात तर ती एकतर शाळेत गेल्यावर वेग धारण करत असतात, म्हणजे ते ना वॉशरूमला जायचं असतं किंवा मोशन्सला जायचं असतं तरी ते जात नाही आणि त्याने सुद्धा त्यांना ऍसिडिटी होते. हा एक त्यांच्यामध्ये मेन रिझनिंग हे असतं, वेग धारण करणं. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये ना भूक लागलेली असते तरी ती मुलं खात नाही आणि त्यानंतर त्यांना चिडचिड होते, कळतही नसतं की चिडचिड आपली का होते, पण तेव्हा त्यांना भूक लागलेली असते आणि ते कुठेतरी त्यांची भूक ही मारत असतात आणि योग्य तेवढ्या प्रमाणात त्यांना आहारच मिळत नसतो. कारण का ते अगदी थोडं खातात, त्यांचं पोट लगेच भरतं आणि ते परत खेळायला निघून जातात. त्याने कुठेतरी त्यांना ऍसिडिटीचा त्रास हा व्हायला लागतो. आजकाल लहान वयात सुद्धा हे जास्त प्रमाणात दिसून यायला लागलेलं आहे. त्यामुळे हे मुलांनी अवॉइड करणं गरजेचं आहे की त्यांनी पोटभरीचं आहार, म्हणजे सकाळी शाळेत जाण्याच्या आधी सुद्धा योग्य तो आहार, ड्रायफ्रुट्स खाणं किंवा दूध घेणं किंवा मग एखादा छोटासा नाश्त्याचा प्रकार करून मग शाळेत जायचंय, तरच त्यांना एकतर अभ्यासात लक्ष लागतं, तरतरी राहते आणि मग वीकनेस वगैरे त्यांना काही येत नाही. सो हे कुठेतरी त्या मुलांनी करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर मुलांमध्ये जर वरचेवर ऍसिडिटी होत असेल तर वेळेवर डॉक्टरांना दाखवणंही गरजेचं आहे. मग त्याच्यावर फक्त आपण घरगुती उपाय न करता वेळेवर दाखवणं गरजेचं आहे, कारण की ह्या काळात जास्त ऍसिडिटी ही होतच नाही. तेव्हा त्यांचं वाढीचं वय असतं, त्यांचं पचन चांगलं असतं, कारण का त्यांची ऍक्टिव्हिटी ही खूप होत असते, म्हणजे त्यांचं काही सिडेंटरी एकदम लाईफ नसतं. मुलांचं जे आहे ते खूप ऍक्टिव्ह असतात आणि त्यांचं काही ना काहीतरी चालूच असतं. सो अशा वेळेस जर त्यांना ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर मात्र मग त्यांच्या वेळेवर आपण काही नाडी परीक्षण करून योग्य तो आहारात काही चुका होत असतील तर त्या बदलणं गरजेचं आहे. म्हणजे लगेच त्यांना औषधांवर चालू न करता पहिले त्यांच्या आहारात काही चुका होत आहेत किंवा जसं म्हणतो की काही ड्रिंक्स असतात की जे दुधात घालून घेतली जातात, ती कुठली जास्त प्रमाणात जात आहेत का, शुगर लेवल्स जास्त होत आहेत का, किंवा काय त्यांच्या शरीरात बदल आहेत हे जाणून घेऊन मगच त्यांना
ऍसिडिटीसाठी औषधं घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणालात की हे खायचं नाही, ते खायचं नाही, किंवा हे अवॉइड करायचं, ते अवॉइड करायचं, पण बऱ्याचदा असं होतं ना की जे नाही खायचं सांगितलं ना तेच खायची इच्छा जास्त होते. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मैद्याचे पदार्थ नाही करायचे, पण काहींना ते वडापाव आणि हे सगळं त्यांना ते बघितलं की त्यांना ते क्रेविंग्स होतात. आणि मग आता सध्या काय झालेलं आहे की मार्केटमध्ये एक फॅड आलेलं आहे की क्रेविंग्स थांबवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची औषधं दिली जातात किंवा वेगवेगळे प्रोडक्ट्स बाजारामध्ये आलेले आहेत. आणि मग असे पदार्थ किंवा अशी जी औषधं आहेत, असे जे मेडिसिन्स आहेत, ते लोकांकडनं घेतले जातात की बाबा माझे क्रेविंग्स, म्हणजे ते काळजीपोटी करतात की माझं क्रेविंग्स थांबेल आणि मग मी कंट्रोल करेन माझ्या खाण्यावरती, मग ते माझं डाएट व्यवस्थित फॉलो केलं जाईल म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण मग खरंच त्या आवश्यक असतात का, की त्याचा काही फायदा होतो का? आयुर्वेद काय सांगतं? खरं तर हे चुकीचं आहे. आपलं क्रेविंग आहे, कुठलंही क्रेविंग आहे, कुठली तरी डेफिशियन्सी बॉडीमध्ये असल्याशिवाय आपल्याला ते क्रेविंग येत नाही. सो जर प्रोटीन डेफिशियन्सी आपल्या शरीरामध्ये असेल तरी सुद्धा आपल्याला स्वीट क्रेविंग्स व्हायला लागतात. सो तुमच्या शरीरात जर योग्य प्रमाणात प्रोटीन गेलं तर मात्र तुम्हाला स्वीट क्रेविंग्स होणारच नाही. म्हणजे तुम्हाला जर आंबट खावंसं वाटतंय काहीतरी, तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची डेफिशियन्सी आहे, म्हणून तुम्हाला ते आंबट आंबट खावंसं वाटतं. म्हणजे लोणचं असेल किंवा आवळा असेल किंवा असे कुठल्याही प्रकारचे आंबट पदार्थ जर तुम्हाला खावेसे वाटताय तर तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन सी ची कमतरता आहे. जर तुम्हाला स्वीट क्रेविंग्स होत आहेत, काहीतरी गोडच खावंसं वाटतंय, तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता आहे. म्हणजे तुमची जेवढी दिवसाची जी प्रोटीनची गरज आहे ती जर भागत नसेल तर मात्र मग तुम्हाला जेवण झाल्यावर काहीतरी स्वीट डिश खाऊयात, रात्री स्वीट डिश खाऊयात, किंवा हे असं प्रमाण वाढायला लागतं. पण योग्य जर आहार जात असेल तर मात्र हे क्रेविंग्स आहेत ते योग्य प्रमाणे आपल्याला आहारानेच घालवता येऊ शकतात. त्याच्यासाठी कुठलंही औषध घेण्याची कुठलीच गरज नसते. म्हणजे आता लहान मुलांमध्ये किंवा असं मी बऱ्याच म्हणजे बघितलेलं पण आहे, किंवा असं होतं बऱ्याचदा की शाळेत जाणारी मुलं असतात किंवा इव्हन मोठ्या एज मधली पण असतात, ते खडू मिळायचा किंवा पेन्सिल असायची पाटीवरची, तर ते खायचे. मग म्हणायचे की कॅल्शियमची डेफिशियन्सी आहे किंवा आयर्न डेफिशियन्सी मध्ये पण दिसून येतं. सो हे त्यामुळे पण होणारे प्रकार असतात. ओके, म्हणजे एखादी डेफिशियन्सी असेल तर ते क्रेविंग्स तुम्हाला होतात. म्हणजे ते खडू खाणं किंवा हे जे आहे हे हिमोग्लोबिन, आयर्न डेफिशियन्सी किंवा कॅल्शियम डेफिशियन्सीमुळे होणारे प्रॉब्लेम्स असतात. सो ते खाल्ल्यावर त्यांना बरं वाटत असतं, सॅटिस्फॅक्शन मिळत असतं आणि ब्रेन शांत होत असतो. मग सो त्यांना ते हॉर्मोन्स लेवल तेव्हा ते एवढी जास्त असतात ना की मग ती त्यांना क्रेविंग्स व्हायला लागतात. बरोबर बरोबर. म्हणजे डाएट करणं म्हणजे फक्त आपल्या शरीरावरती अन्याय करणं असं नाहीये बरं का. डाएट करणं म्हणजे योग्य ते योग्य त्या प्रमाणात योग्य त्या वेळेला घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि जर अगदीच खूप तुम्हाला जास्त ऍसिडिटीचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाने ते डाएट फॉलो करणं हे खूप अत्यावश्यक आहे. आपण आपल्या मनाने काहीही करू नये, कारण आपल्या शरीराला काय आवश्यक आहे हे जितकं एखादा डॉक्टर चांगलं सांगू शकतो तेवढं आपण नाही ठरवू शकत की आपल्याला काय चांगलं आहे किंवा काय नाही. कारण शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये एक्सपर्टची गरज असते की तो एक्सपर्टच सांगू शकतो की हे काय करणं आवश्यक आहे. बरोबर. तर मला असं वाटतं डाएट ह्या विषयावरती अजून आपण एकदा बोलूयात, कारण आता हे झालं हे फक्त आपण ऍसिडिटी बद्दलचं डाएट बोललो, पण डाएट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यातही मला असं वाटतं बरेच प्रकार आहेत आणि ते जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला एक आणखीन वेगळा एपिसोड करावा लागेल. आणि ना पचन सुधारणं, आता ऍसिडिटी हा सगळा झालाच, पण जर तुमचं पचन सुधारलं तर मात्र तुम्हाला ऍसिडिटी होणारच. सो पचन सुधारण्यासाठी एक साधी सोपी एखादी टिप आपण जर म्हणायला गेलो तर जेवण झाल्यावर खडीसाखर आणि बडीशेप हे खाणं प्रत्येक हॉटेलमध्ये असतं तसं घरी सुद्धा ठेवायचं आणि जेवण झाल्यावर मात्र त्याचं सेवन करायचं की तुमचं पचन सुधारणार आहे आणि त्यामुळे पित्त जास्त वाढणारच नाही आहे. किंवा मग ताक सुद्धा पित्त कमी करायला छान काम करतं. सो जेवण झाल्यावर 1 ग्लास ताक, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, धने पावडर घालून हे त्याचं सेवन केलं तरीही सुद्धा चालतं. आणि अल्कलाईन वॉटर्स तयार करून ठेवायची घरी, जसं पुदिना आहे, काकडी आहे, कढीपत्ता आहे, त्याच्यानंतर कोथिंबीर आहे. हे कढीपत्ता जो असतो ते 2 ते 3 पानच घ्यायची, पुदिना आणि कोथिंबीर आहे हे 1 मुठभर आपण घेऊ शकतो, आणि काकडी आणि आवळा हे सगळं एका पाण्यामध्ये ग्लासचा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे घालून ठेवायचं आणि दिवसभर आपण ते पाण्याचं सेवन करू शकतो. आणि त्यामध्ये थोडा
सब्जा हेही आपण घालू शकतो. सो हे अल्कलाईन वॉटर आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. कुठलंही अल्कलाईन वॉटर आपण बाहेरून विकत घेण्यापेक्षा आपण त्याचं तयार ते घरीच करायचं आणि दिवसभर आपण त्याचं सेवन करायचं, म्हणजे कुठलीही ऍसिडिटी आपल्याला त्रास देणार नाही. बरोबर. आणि मला असं वाटतं जेवणानंतर जसं तुम्ही म्हणालात की बडीशेप आणि साखर, तसं पूर्वी विड्याचं पान देण्याची प्रथा होती आपल्याकडे की जेवणानंतर विडा द्यायचा. गुलकंद असतो आणि गुलकंद जो आहे ना हा पित्तशामक आहे. सो सकाळी उठल्यावर आपण 1 चमचा गुलकंद सुद्धा खाऊ शकतो. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या काही पेशंट्स विचारतात की नक्की काय खायचं, चहा प्यायचा का त्या काळात की नाही प्यायचा. पण सकाळी उठल्यावर चहा हा पूर्ण अवॉइड करायचा आहे, म्हणजे तो प्यायचाच नाही आहे. तुम्ही नाश्त्याबरोबर चहा घ्या, पण सकाळी उठल्या पोटी नाही घ्यायचा. बरोबर. सकाळी उठल्यावर मग त्यावेळेस आपण 1 चमचा गुलकंद घेऊ शकतो किंवा मग आपण काळ्या मनुका, अंजीर ह्याचं सेवन आपण सकाळी उठल्यावर करू शकतो. नक्कीच. मला असं वाटतं तुम्ही सगळेजण आता डॉक्टरांनी जे सांगितलंय ते फॉलो करा, कारण ऍसिडिटी जर कमी करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी जितक्या शक्य होतील तितक्या करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला त्याहूनही काही वेगळे प्रश्न असतील तर जरूर डॉक्टरांना संपर्क साधा. त्यांचा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसेलच. आणि असेच वेगवेगळे एपिसोड आपण करत राहूयात, वेगवेगळ्या विषयांवरती गप्पा मारत राहूयात. तुमचेही काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला विचारा आणि मॅडमना संपर्क करा दिलेल्या नंबरवरती. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.